नमस्कार मंडळी. कधी विचार केला आहे का की आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये दर 3 वर्षांनी एक जास्तीचा महिना कुठून येतो? हो, अचानक एक संपूर्ण महिना. याला अधिक मास म्हणतात. पण हा महिना येतो कुठून आणि याला इतकं पवित्र का मानलं जातं? चला, आज आपण अधिक मासाचं हेच सगळं रहस्य उलगडून पाहूया. तर मनात येणारा पहिला प्रश्न साहजिकच आहे की आपल्या कॅलेंडरमध्ये हा एक एक्स्ट्रा महिना अचानक येतो कसा? गंमत म्हणजे याचं उत्तर फक्त गणितात नाही तर आपल्या अध्यात्मातही दडलेलं आहे. चला मग शोध घेऊया. आजच्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण वेळेचं गणित समजून घेणार आहोत. मग एका बहिष्कृत महिन्याची एक मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ज्याला स्वतः विष्णूंनी वाचवलं. त्यानंतर या पवित्र महिन्यात पुण्य कसं मिळवायचं हे बघू. आणि शेवटी अधिकस्य अधिकम फलम या एका शक्तिशाली तत्वापर्यंत पोहोचू. चला तर मग सुरू करूया. या अतिरिक्त महिन्याचं जे काही रहस्य आहे ना ते एका अगदी सोप्या पण वैश्विक कॉस्मिक गणितामध्ये लपलेलं आहे. आता इथेच सगळा खेळ आहे बघा. एक असतं सौरवर्ष म्हणजे सोलार इयर. हे 365 दिवसांचं असतं. सोप्पं आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला लागणारा वेळ. आणि दुसरं असतं चंद्रवर्ष म्हणजे लुनार इयर. हे चंद्राच्या कलांवर अवलंबून असतं आणि ते असतं फक्त 354 दिवसांचं. म्हणजे दरवर्षी सरळ सरळ 11 दिवसांचा फरक. आता विचार करा, हा फरक असाच वाढत गेला तर काय होईल? काही वर्षांनी आपली दिवाळी थेट कडाक्याच्या थंडीत येईल आणि होळी तर चक्क पावसाळ्यात. सगळं निसर्ग चक्र आणि सणांचं गणितच बिघडून जाईल. हा ताळमेळ बिघडू नये यासाठी काहीतरी उपाय करणं गरजेचं होतं. आणि उपाय सापडला. साधारणपणे दर 32 ते 33 महिन्यांनी हे जे 11-11 दिवस साचलेले असतात ना ते एकत्र करून एक पूर्ण महिना तयार होतो. आणि मग हाच महिना आपल्या कॅलेंडरमध्ये ॲड केला जातो जेणेकरून सौर आणि चंद्र कॅलेंडरमध्ये परत एकदा ताळमेळ बसेल. याच एक्स्ट्रा महिन्याला आपण म्हणतो अधिक मास. पण थांबा, ही गोष्ट फक्त गणिताची नाहीये. ह्या महिन्यासोबत एक खूप मोठी आणि थोडी भावूक अशी पौराणिक कथा जोडलेली आहे. ही गोष्ट आहे एका अशा महिन्याची ज्याला कोणीच वाली नव्हता. एक बहिष्कृत महिना. कथा अशी आहे की आपल्या प्रत्येक हिंदू महिन्याचा एक स्वामी देव असतो, म्हणजे एक रूलिंग देवता. पण हा महिना तर एक्स्ट्रा होता, त्यामुळे त्याला कोणी स्वामीच नव्हता. आणि म्हणूनच त्याला मलमास म्हणजे अशुद्ध महिना असं म्हणून हिणवलं जाऊ लागलं. लोक त्याला इतकं अशुभ मानू लागले की त्याच्या काळात लग्न, मुंज, गृहप्रवेश असं काहीही शुभकार्य करत नसत. बिचारा अगदी एकाकी पडला होता. आणि मग ह्या गोष्टीत एक जबरदस्त ट्विस्ट येतो. आपल्या या अवस्थेमुळे दुःखी होऊन हा महिना थेट मदतीसाठी पोचतो वैकुंठात भगवान विष्णूंकडे. आपल्यावर जो अन्याय होतोय, जी निंदा होतीये, त्यामुळे तो खूप दुःखी असतो. तो विष्णूंकडे जातो आणि आपली सगळी दुःखद कहाणी त्यांच्यासमोर मांडतो. त्याची ती करुण कहाणी ऐकून भगवान विष्णूंना खूप दया येते. ते त्या महिन्याला जवळ घेतात आणि म्हणतात, अजिबात काळजी करू नकोस, मी तुला माझं स्वतःचं नाव देतो, पुरुषोत्तम. आजपासून तुला ह्याच नावाने ओळखलं जाईल. इतकंच नाही तर तुझ्या काळात जी काही पूजा, भक्ती, उपासना केली जाईल तिचं फळ कित्येक पटींनी जास्त मिळेल. आणि बस त्याच क्षणी सगळं चित्रच पालटलं. ज्या महिन्याला मलमास म्हणून हिणवलं जायचं तोच महिना आता पुरुषोत्तम मास या गौरवाने ओळखला जाऊ लागला. एका बहिष्कृत महिन्याला चक्क सर्वोच्च देवाचं नाव आणि आशीर्वाद मिळाला. आणि यामुळे तो सगळ्या महिन्यांमध्ये सर्वात पवित्र मानला जाऊ लागला. तर आता हे तर कळलं की या महिन्याचं महत्त्व एवढं का आहे. पण प्रश्न हा आहे की या पवित्र महिन्यात पुण्य कसे मिळवायचं, काय करायचं? चला, या महिन्यामध्ये पाळल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया. या महिन्यात आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी काही सोपे पण खूप प्रभावी नियम आहेत. जसं की भगवान विष्णूंनी स्वतःचं नाव दिलंय म्हणून त्यांची पुरुषोत्तम रूपात पूजा केली जाते. ओम नमो भगवते वासुदेवाया हा मंत्र तर थेट त्यांनाच समर्पित आहे. घरात किंवा देवळात अखंड दिवा लावणं हे ज्ञान आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. आणि हो, कांदा लसूण टाळून सात्विक जेवण केल्याने मन आणि शरीर शुद्ध राहतं. याशिवाय अजूनही काही गोष्टी आहेत, जसं की दानधर्म. असं मानतात की या महिन्यात केलेलं दान अनेक पटींनी फळ देतं. श्री पुरुषोत्तम मास महात्म्य नावाचा ग्रंथ वाचल्याने किंवा ऐकल्याने या महिन्याचं महत्त्व अधिक चांगलं समजतं. काही लोक एकभुक्त म्हणजे एकवेळ जेवणाचं व्रत करतात.
आणि आपल्या महाराष्ट्रात तर एक खूप गोड परंपरा आहे 33 अनारसे दान करण्याची. असं म्हणतात की प्रत्येक अनारसा हा 33 कोटी देवांना अर्पण करण्यासारखा आहे. किती सुंदर कल्पना आहे, नाही का? आणि आता आपण येऊया या सगळ्याच्या मुळाशी असलेल्या एका सर्वात महत्वाच्या तत्वावर, जे या अधिक मासाचा खरा गाभा आहे, खरी शक्ती आहे. हे संस्कृत वचन हेच या महिन्याचं सार आहे. अधिकस्य अधिकम फलम. याचा अगदी सोपा अर्थ आहे, अधिक महिन्यात केलेल्या कर्माचं फळही अधिकच मिळतं. हो, खरंच अशी श्रद्धा आहे की या एका महिन्यात जर आपण अगदी मनापासून भक्ती केली, सेवा केली, तर आपल्याला वर्षभर केलेल्या पूजेचं पुण्य मिळू शकतं. म्हणजे बघा, ज्यांना वर्षभर कामामुळे, धावपळीमुळे देवासाठी वेळ काढता येत नाही, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. पापक्षालन करण्याची आणि पुण्य कमवण्याची एक गोल्डन अपॉर्च्युनिटी. तर अधिक मास आपल्याला एक एक्स्ट्रा संधी देतो. फक्त कॅलेंडरमध्ये नाही, तर आपल्या आध्यात्मिक आयुष्यात सुद्धा. हा जो जास्तीचा वेळ आपल्याला मिळाला आहे, त्याचा उपयोग आपण आपलं आयुष्य आणखी चांगलं बनवण्यासाठी कसा करू शकतो, हाच खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्की विचार करा.